थांबा बाळा, आज हा व्हिडिओ तुझ्या स्क्रीनवर आलाय म्हणजे हा देवाचा संकेत आहे. त्यामुळे या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. वेळ सोडून द्या. जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही. कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देते. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं, तिथे माणसे आपली असतात. बाकी फक्त जग आहे. लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्यांकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व त्याची लेखी कमी होते. लोकांकडून दिले जाणारे महत्त्व जास्त गांभीर्याने घेऊ नका. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. मी गजानन माऊलींच्या चरणी प्रार्थना करते, जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख नाहीसे करा. त्यांच्या घरात सुखसंपत्तीची भरभराट होऊ द्या. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत पडू नका. कारण एक मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून ते तुम्हालाच एड्यात काढतील. खूप चटके सहन केल्यानंतरच कडकपणा येतो. मग तो चहा असो किंवा आयुष्य. ब्रह्मांडनायक प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे. माणसाकडे पैसा, समृद्धी, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे, पण त्यांची लायकी त्यांच्या स्वभावातूनच दिसते. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहज करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार निषिद्ध असतो. तो व्याजासकट सगळं परत करतो. केलेलं कर्म आणि दिलेला धोका याची परतफेड केल्याशिवाय माणसाला मृत्यू येत नाही. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काहीच उपयोग नाही. परिस्थिती गरीब असली तरी पण चालेल, पण विचार भिकारी नसावेत. माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील, पण मी एक चांगली गोष्ट आहे, मी कुठलंही नातं स्वार्थासाठी जोडत नाही. हल्ली अहंकार इतका उफाळला आहे की प्रत्येक विटेला वाटते भिंत माझ्यामुळेच उभी आहे. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली तुम्ही काहीही लिहू शकता. कारण या कमेंटमुळे तुमचं देखील नामजप होईल आणि तुम्हाला देखील पुण्य मिळेल. त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून व्हिडिओ आल्यावर नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ दिसेल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.